न मरता अमृत, त्याला मरण नाही, मृत्यू नाही. मग जेव्हा ज्ञान होतं, देहाचा संबंध संपतो, अविद्या नष्ट होती आणि बुद्धी ब्रह्मरसामध्ये एक होती आणि त्यानंतरचा जो अनुभूती आहे तर तो आणि मी एक आहे. देह आणि मी काही संबंध नाही. माझा देहाचा संबंध नाही, कारण संबंध अविद्येने केला. देहाचा मना बुद्धीचा आणि देहाचा संबंध कुणी पकडून दिला? अविद्येने केला. कारण त्या बुद्धी ही भगवंताच्या संबंधानच प्रगट होती आणि व्यवहार पण करते आणि बुद्धी त्या भगवंताच्या जवळच असते. कारण अंतःकरण बुद्धी आणि अंतःकरणाच्या पलीकडे तूच असते. हे तुम्हाला मी सांगणार आहे, व्यवस्थित शिकवणार आहे. कारण हा विचार भागाचा विषय मेन आहे की कुठस्थ अंतःकरणाचा आत कुठ असते. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य ही जीवाची व्याख्या आणि माया उपयुक्त चैतन्य म्हणजे ईश्वराची व्याख्या. तोही मायेच्या द्वारे बनलेला आहे आणि आम्ही अविद्येच्या द्वारे मलिन सत्व आहे आमचं. काय आमच्यामध्ये रज सत्व तम हे सगळंच आहे. आपल्या ह्याच्यामध्ये काय काय नाही सांगा बरं. ते होरी पडलं नसतं तर काय केलं असतं सांगा तुम्ही. जर हे जर नसतं वर्ष स्वरूपाचा दिलावा दिला श्रीरंग गवंडी झाला. तसं भिंतीला गिरावा दिला की विटा दिसत नाही, तसं चमडा दिला पण ते हड्डी दिसत नाही. हे कमी कळत नाही आपल्याला. हे कळावं. ह्याच्यामध्ये हड्डी आहे आणि ती पृथ्वीचं तत्व आहे. ह्याच्यामध्ये मांस आहे, ते जलाचा भाग आहे. ह्याच्यामध्ये नाळे आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे हे विचार करत नाही. गराण करतो आपण. का करून विचार देहाचा सांगा? का करू नये? ज्या देहाला आम्ही माझं म्हणतो, ज्या देहाला आपण दागिने घालण्यासाठी भांडण करतो, मग तर देह कसा आहे ते सांगतात सांगत आहेत का? समजा ह्या देहाचं पूर्वरूप देहाचं नंतर रूप हे माती आहे. हे तुम्हाला पटत नाही, त्याला आम्ही काय करावं? ज्या अन्नातून जे वस बनतं तिथून जन्म तयार होतो. मला जास्त बोलता येत नाही, समजून घ्यायची गोष्ट आहे. पृथ्वीतून काय तयार होतं? अन्न. अन्नातून ते पुढचा भाग आणि त्यातून आपला जन्म. पण जन्माला कोण कारण आहे? पृथ्वी का नाही? आणि हट्टी कुणाचं कारण आहे? पृथ्वी. मग ही बी पृथ्वी आणि ही बी पृथ्वी असं वाटतं का? हे माझं वाटतं. रडू येत ह्याला काय बोलते. मग ये नसा उंच स्थिती असा बुद्धीची, सतसंगती असावी हृदयाची, मुक्ती असावी ज्ञानाची, भक्ती असावी विठ्ठलाची आणि स्थिती असावी मोक्षाची. त्याला म्हणते रीती ज्ञानाची. सांग बरं 5 वाक्य. भक्ती कारण नातू म्हणजेच आजोबा आहे. कळलं नाही? जर आजोबा नाही तर नातू बी नाही. परमात्मा नाही तर जगतच नाही. आत्मा नाही तर देहच नाही. हे ज्याला कळत नाही त्याचा जन्म कामाचा नाही. कळावंच लागते. मग आपण तुम्हाला प्रश्न करते, आपण जन्माच्या आधी कुठं होतो? कोणत्या गावात? सांगा बरं. काय माहितीये का? मग आधी बी नाही आणि आता बी खरं नाही आणि पुढं बी राहत नाही. तिन्ही काळात ह्याची सत्ता नाही. तर हे माझं म्हणणं सुटत नाही. हे काय? आधी नव्हतं, आता हे राहणार नाही. आणि साधू म्हणतात की तुझं नाही, मग ह्याला माझं काम नाही. ह्याला प्रेम किती करायचं आणि ह्याच्यासाठी किती किती भांडायचं. भांडणं कशामुळे? मी देह दुसरं काय कारण आहे? आणि जेव्हा भांडणच जातं तर देहाचं नातं संपत. बोल बाई, मोल लावून बोल. बायका मोला ना रोजाला लावायच्या. तुला बोलता येत नाही का? 4 वाजायला. पण मला परिणाम होत. कारण परिणाम म्हणजे अंतःकरणात विकार आणि परिणाम होत नाही अंतःकरणाने विकार. किती सहज परमार्थ बसला. परिणाम होतो म्हणजे विकार आहे आणि परिणामच नाही तर मी निर्विकार आहे. कशाला देहाचा संबंध करू आणि कशाला तुझं बोलणं धरू
आणि का कुरकुर करू. मस्त 3 गोष्टी ऐकायला मस्त आहे, गोड. पण तो अधिकार व्यवहारामध्ये अनुभवला गेला पाहिजे. जेव्हा शब्द येतो तर तो आत नाही गेला पाहिजे, परिणाम नाही झाला पाहिजे आणि चेहरा नाही बदलला पाहिजे, तेव्हा त्याला म्हणतात अधिकारी. अशा गोष्टी खूपच आमच्या महाराजांनी सांगायच्या. माझा वेळ नाही, उद्या सांग महाराजाबद्दल. पण महाराजाचा तोंडात तिळभरही परिणाम नाही. पाठ येणं जाणं करणं, येणं जाणं करणं. काही काही गोष्टी गुरूंच्या घ्यायसारख्या असतात आणि त्या घ्याव्यात, उद्धार होतो. पण आपण काही पण घेतो, चांगलं तेच घ्या ना बाबा. आता आपण कंस आणले आणि ते केस खाल्ले आणि दाणे फेकून दिले, असं होतं का कधीतरी? कंस आणले आणि ते बारीक बारीक केस खाल्ले, खातात का तुम्ही? आणि ते दाणे फेकून दिले, असं करतात का? मग ते कसं कळतो? कारण जन्मोजन्मी आमचे काका म्हणायचे, जन्मलेलं बाळ 5 मिनिटाचं आयुष्य, जन्मल्याबरोबर अंघोळ घास 10 मिनिटात आणि ते आईला पिळतं. कस काय चुटू चुटू जन्मांतरी संस्कार म्हणले काका, आम्हाला काहीच कळत तेच केलं की काहीच का. तसं हेच केलं का? महाविद्येमध्ये राहिलो, देहाचा संबंध केला, मनात विकार झाला, परमात्मा दूर गेला, बंद माथ्यावर आला, दुःख भोगायचा काल सुरू झाला. दुःख कशामुळे सांगा बरं? बंद. आणि अज्ञान म्हणजे न ब्रह्मज्ञान. चुकलं का सांग? अज्ञान का टिकतं तुमच्यापाशी? अहंकार का वाढतो? मच्छर का तयार होतो? केवळ ब्रह्मस्थिती भोगत नाही आणि देहस्थिती संपत नाही म्हणून तुमचं अज्ञान कायम. मग तू तीर्थात बुड का दानात बुड, पण तुझं अज्ञान कायम. काल गुरुजींचे प्रवचन माझ्याकडे भरपूर आहेत. दारामध्ये आता उठते आहे की, पण त्याला पण मुक्त व्हायला गुरु करावं लागलं. मग योग काय कामाचा? म्हणून योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी धम्म. काय गोष्ट आकृती मिळो उपाधी नाही. याग याग म्हणजे यज्ञ, योग म्हणजे चांगले महाराज यायचे. हवेत चालायचं, सिंहावर बसायचं, नागाला धरायचं, लई मोठा योग. आपल्याला पुष्पुंज करता येत नाही, सिंहांना कुठला आला. म्हणून माऊलीने सांगितलं योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. मग तुला देव पडला काय आणि तुला देवाने जवळ लागलं काय? पण भेट गेला का तुला? म्हणून देव कळावा. देवानं बोलण्यापेक्षा देव कळावा. बोलणं म्हणजे भक्ती आहे आणि कळणं म्हणजे मुक्ती आहे. आला का? दोन्हीचा प्रयास लागला की नाही? कारण भक्तीनंतर मुक्ती असते, आधी नसते. आता आपण अमृतानं घेऊ आणि मी ओव्या काढल्या बघा, तुम्हाला सांगते नंबर. आता आपण 5 वेळा घेतल्या. आता 5 सकाळी 5 संपून टाकू, नंतर आपण 8 वेळा केलं पुढच्या वेळा. तुम्हाला मी सांगतो पुन्हा केलं त्याला देवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे हे अमृतानुभवाच्या परिप्रकरणाची परिभूमी आहे. अविद्याचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे. भवे म्हणजे जन्माने मृत्यूला, तो जीवात्मा जन्माने मृत्यू साखरेमध्ये फिरतो, जन्मतो मरतो, जन्मतो मरतो. ह्याला कारण अविद्या आडवे होईल. अविद्येचे आडवे, ह्या अविद्या आडवी आली आणि बुद्धीला भगवंताकडे जाऊ दिली नाही, बुद्धी देहाकडे राहिली. आता स्थूल देह, बुद्धी कुठे? देहात. बरं ऐका आता मस्त आहे. आपला देह पंचभूताचा पंचतत्वाचे सगळ्याला माहिती पामाडी. पण हा देह जळाला, पंचतत्व पंचतत्वात मिळाले. आता सूक्ष्म देह मनबुद्धी जळती का? नाही. मनाला जाळता येते का? बुद्धी जळती का? बुद्धी अग्नीचे कसं जळत? वायू मन वायू आहे, वाद जळत नाही. म्हणून मन आणि बुद्धी पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण 15 तत्व आणि बुद्धी आणि मन 17 तत्व. त्याचा मिळून झाला लिंग देह आणि तो लिंग देह असा अधांतरी फिरतो. त्याला मुक्ती झाली नाही तर, त्याला भक्ती केली नाही तर. मग मन आणि बुद्धी कसे बाधित होतात? ज्ञानानं कशी ईश्वराकडे जातात?
ते भगवंताला कसे एक होतात आणि भगवंत त्यांना कसं एकरूप करून घेतो. जे मन म्हणजे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे वृत्ती आणि वृत्ती म्हणजे त्या वासनेकडे जर असेल तर पाप आहे, विकाराकडे असेल तर अज्ञान आहे आणि मनामध्ये बोध असेल तर ज्ञान आहे. म्हणून ज्या मनामध्ये बोध असेल तर तो लिंग देह ब्रह्म झाला, राम झाला. आणि ज्या मनामध्ये जर विषय आहे, मोह आहे, विकार आहे, पैसा आहे, सत्ता आहे, देह आहे, पुत्र आहे, संतती आहे, संपत्ती आहे, तर ते मन त्या संततीसाठी खाली उरते, संपत्तीसाठी वापस येते. मग त्या मनाला पुन्हा गतीच नाही. मग या पिंडामध्ये भातात या पिळाचं पाणी प्या, दारोदार हिंडा. मग तेच मन असं रामरूप केलं, तेच मन श्रवणात आलं, त्याच मनाला ब्रह्मज्ञान झालं, ते मन राम झालं. मग ते मन संपलं, मग ते जन्मतही नाही मरतही नाही. म्हणून ज्या मनाची अविद्या गेली ती बुद्धिराम झाली. म्हणून अविद्या आडवी येते, मनाला जाऊ देत नाही ईश्वराकडं. ते देहामध्ये बसते, देहाला बघते, देहाला माझं म्हणते, ते मन अविद्यायुक्त असते. पण ज्या मनाची अविद्या ब्रह्मज्ञानाला गेली ते मन रामाकडं गेलं आणि राम झालं. ते गुरुने राम केलं. कारण सगळी शक्ती बोधाची गुरुची, भक्ती हृदयाची, मुक्ती वेदाची आणि स्थिती अंतःकरणाची. म्हणून हे अंतःकरण राम व्हावं. विषय राहुणी म्हणा, वासना राहुणी म्हणा, कुणाबद्दल मत्सर राहुणे. मन हे शुद्ध आणि पवित्र आणि स्वच्छ निर्मळ असावं. तिथल्या संसारातला कचरा कुठलाच टाकू नये आपण मध्ये. हा हो करावं, सोडून द्यावं, पुढे चला. आता आपण गल्लीत जातो, कुणाकडे भांडणी लागते दुसऱ्याच्या घरी, आपण त्याला बघत म्हणे कधी आपल्याला काय करायचं. तसं रिहाने काय केलं कधी आपल्या करायचं असं वाटतं, मी केलं वाटतं जास्त. आता उदाहरण काय द्या, त्यात आता भांडणी लागले, आपण बघत नाही. त्यांचं घर जाणे, त्या बाया दोघे जाणे, आपला काय संबंध नाही. तसं इंद्रिय जाणे, त्याचं कार्य जाणे, आमच्याकडे संबंध नाही असं मन म्हणतं का आमचं? म्हणतं का? शेजाऱ्याचं भांडण लागले की वापरून बघतो, मग चलू द्या म्हणजे किती वेळा लागू द्या, आनंद वाटते, वाटते की नाही? तसं ज्या मनानं देहाचा संबंध सोडला, ज्या मनानं अविद्या भस्म करून टाकली, ते मन देहात राहत नाही, भगवंतातून बाहेर येत नाही. त्याला म्हणतात मन हे राम झाले, प्रवृत्ती निवृत्ती निवृत्तीशी आले. प्रवृत्ती म्हणजे आग्रहच नाही, प्रवृत्तीशी ग्रासूनी निवृत्तीशी आले. मन हे राम झाले. चला मला अमृतानंतर काही बोलायचं होतं. शेवटचा मोक्ष भगवंताने अर्जुनाला ह्या अध्यायामध्ये मोक्ष प्राप्त करून दिला. म्हणजे मोक्ष करण्याचं तुम्हाला सगळ्याला माहिती. मग तसं अर्जुनाला तो मोक्ष कसा कसा दिला, कसा कसा सांगितलं आणि अर्जुनाने त्याचा कसा ग्रहण करून कर्माचा त्याग कसा केला. कर्माचा संबंध असणं, कर्माचा फळ मागणं आणि कर्माचा कर्ता होणं हे अविद्येचे लक्षण आहे सगळे. एक गोष्ट लक्षात सांगतो मला मी, कारण ज्ञानेश्वरी स्वप्नीला एक ऐकून कळत नाही. त्याला वैराग्य पाहिजे, सतत अभ्यास पाहिजे, मनाचा निग्रह पाहिजे, सतत संग पाहिजे आणि अध्ययन सतत पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्या पाहिजे आपल्याला. तर आपण आपल्या बुद्धीला भगवंताकडे येऊ शकतो. कारण ती जेव्हा देहाकडीचा ओढा असतो तर सुख दुःख ती भोगत असते आणि सुख संसाराचं क्षणिक असतं आणि दुःख पण जातं, संपतं आणि सुख संपतं. पण जे सुख अनंत अखंड आहे, जातच नाही, तर ते सुख मोक्ष सुख आहे. ते मिळतं आपल्या ज्ञानानं, बोधानं आणि आपल्या श्रवणानं. मग भगवंतानं अर्जुनाशी काय संवाद साधला, कर्मातून मन कसं बाहेर काढायचं. कर्माचा करता आपण सतत असतो, जरी तोंडानं दाखवलं नाही तर मधलं मन म्हटल्यामध्ये जरी बोललं नाही तर आता आपण विचार करतो की हे मी केलं, हे त्याला केलं होतं. मधल्यामध्ये आपण मानसिक होतो, त्याला चिंत पंच शारीरिक, मानसिक आणि कायिक. कायिक म्हणजे काय, कायिक वाचिक, तोंडानं बोलले वाचिक, शरण केलं शारीरिक आणि मनानं मधल्यामध्ये आता साडी माय त्याला 1000ची तिने 500ची केली असं म्हणून तर आठवण येते. म्हणजे आठवण कधी ठेवली मनाने, त्याला म्हणायचं मानसिक.
आता पाय गेलो वारीला शारीरिक आहे ना, आणि वारीला तप केलं राम म्हणलं असं वाचलं वाचित मग त्यात विविध पकडतात. हा पण जेव्हा जेव्हा पवित्र कार्य करायचे आपल्याला त्या संतसंगात जाऊन श्रवण भक्ती करून आपल्याला मुक्तीचा मार्ग अवलंबन करायचा आहे. परमात्म्याचे दर्शन आतच नीतच घ्यायचं बुद्धीच्या द्वारे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. डोळ्याच्या द्वारे दर्शन घेतलेलं त्रिपुटीच्या साह्याने आणि दृश्य समोर असतं. पण त्रिपुटीचा पाठ करून आणि श्रवण भक्ती आत घेऊन वेदाचा साक्षात्कार करून आपण आपल्यालाच पाहतो. त्याचं नाव भक्ती. आपण ब्रह्मच आपण राहो, आपण देह नाहीतच. मग देहाचा संबंध का ठेवायचा, अज्ञानाचा मार्ग का घ्यायचा आणि जडाला का पाहायचं. हे जेव्हा मनाला कळतं मन जागं होतं, अविद्येतून बाहेर येतं, सतसंगाच्या सोबत राहतं, सतत अध्ययनामध्ये ते रमतं, मन संसारातून लांबतं. मनाची पहिली पायरी आहे ती श्रवण भक्तीला मन लाचावतं. सतत हातात ग्रंथ, सतत वेदांत, सतत पुण्यकर्म, सतत मानसिकता संभाळणं, सतत शांत रस असणं. क्रिया जरी झाली तर क्रियाचा अहंकार न करणं. देहानं व्यवहार केला तर व्यवहाराचा संबंध न धरणं. क्रिया, व्यवहार, हे व्यक्ती, हे गुण, हे अहंकार, हे सगळं बाजूला जावं. ज्या व्यक्तीमध्ये जो गुण येतो त्यानुसार ते इंद्रिय कर्म करतात आणि त्या कर्माला, त्या इंद्रियाला, त्या गुणाला, त्या क्रियेला मी जाणतो आणि जाणणारा मी आहे. कर्म मी नाही, इंद्रिय मी नाही, गुण मी नाही. गुणाला जाणणारा गुणाहून मी भिन्न. पण मी देहाशी अभिन्न होतो आणि गुणामध्ये समरस होतो. बद्धता डोक्यावर येते, अविद्या कायम राहते, बुद्धी भ्रमाकडे धावती आणि भगवंतापासून दुरावती. तेव्हा क्लेश सहन करावे लागतात. त्याला म्हणतात बंधन. आणि हे सांगू तुम्हाला, हे सूक्ष्म तुम्ही जर बोलाल तर तुम्हाला आवडतंय किंवा कळतंय. पण नवीन लोकांना हसणं, विनोद, हा आपलं सुख आपल्याला भोगता येते, आपलं दुःख बाजूला जाते, देहभावाची समाप्ती होती आणि त्या ठिकाणी बुद्धी भगवंतामध्ये एक होती. जी बुद्धी देहात येत आहे, सुख दुःख होती, मी करती आणि माझं म्हणती. माझं मी खरं नाही आणि मी बी खरं नाही. मी आणि माझं हे जेव्हा बुद्धीतून संपतं तेव्हा स्वरूप प्रगट होतं. तोपर्यंत नाही. मी कोण आहे? ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मी देह का वाटतं? अविद्या तुला पछाडली, आवीचे भूत लागले तुला तर जगू नको, तुला काढते ते. मग मी देह, माझा देह, मी केलं, मी कर्म करता. मग करता बनण्याची भोगता व्हावंच लागतं. म्हणून करतेपणा पुसायला ब्रह्मज्ञान लागतं आणि भोगता हा करतेपणावर तयार होतो. करता विनाई भोगता नाही. तुम्हाला आता एक सांगितलं होतं मी, अंतःकरणाने अवच्छिन्नच आहे. त्याच्यावर थोडं बोलले होते ते नंतर त्याचं आपण चिंतन आहे ना का. आज तुम्हाला मी कोमी काढली आहे आणि ती मूवी आहे 195. जरा मला आवडली. कशामुळे आवडली? ती हा चिन्ही लोभे, आपलं लोभ आहे ना, माऊलीने 195 मध्ये काय सांगितलं? तैसे देहाचे लोभे जेणे कर्मा पाणी सुभे. देहाचा आवड आहे, देहाला कसं नको वाटते ते कर्मच करायचं नाही. केले कर्मा पाणी सुभे, कर्माला पाणी टाकून दिलं. आमच्या घरी हे नसतं. लोकून सांगितलं मागणी गर्दी सत्कर्म करायला दान द्यायला काय तुझ्या घरात दिलं का? दान देऊ नये, भक्ती करू नये असं लिहिलंय का? पण आमचं ते नसतं, आमचं ते नसतं. विधीनं सांगितलं करायचं, परंपरेने सांगितलं वागायचं, वेदानं सांगितलं जगात बघायचं आणि त्या परमेश्वराला एकरूप व्हायचं. आपण देहाची एकरूप आहे. म्हणून देहाची मी लोभे जेणे कर्म पाणी सुभे. कर्माला पाणी टाकते, देहाचं लोभ आहे. नको मला कष्ट द्यायला. आधी तेच तुम्हाला तिकीट काढा, रात्री बसा, कष्ट झाले की नाही? केलं की नाही कष्ट? करावं लागले की नाही सांग.
पुढे जेणे कर्मा पाणी सुवे, कर्माला पाणी टाकून दिलं, देहाला कष्ट होतील, मान नको बरोबर बरं. तेने साथ न लभे त्यागाचे फळ. बर त्याचा भावार्थ येतोय, कर्म न करून त्याग घडेल का? तेने साथ न लभे त्यागाचे फळ. कर्म करून संबंध टाकल्यानंतर कर्माचा त्याग होतो. तू कर्मच केलं नाही तर त्याग होईल का? काय सुंदर भावार्थ आहे. म्हणून त्यागानंतर माझी प्राप्ती आहे. कर्माचा त्याग कर, देहभावाचा त्याग कर, अहंकाराचा त्याग कर, अविद्येचा बाध कर आणि माझं एक स्वरूप प्रगट कर. तेव्हा तुझ्या त्याची देहाला सार्थकता आहे. नाहीतर कळत नाही आपल्याला की आपण पाप कशासाठी आलो. हा देह कशासाठी दिला? मुक्तीसाठी. आणि आपण वापरला सक्तीसाठी. आता मुक्ती पूर्ण सक्ती म्हणजे ह्याला जे पाहिजे ते खाऊ घालायचं, जे आवडून तेच खायचं. म्हणजे देहाचं पुढे म्हणजे सांगा बाप्पा सांग, तू बरं आहे तिथं भंडाऱ्या म्हणा जायचे, नाव लिहू टाकाचं मर्द द्यायची आहे ना. भाकर ठेचा भाजी भेटत भाऊ तर भाजी भेटते, भाकर म्हणजे मिरची कधी त्याची पोळ, मग ते टाकाचं वळकर त्या भंडाऱ्या म्हणा द्यायची. चुक आपले नाक झुलायचे. मग तिने कष्ट म्हणली का भाकर मिळाला नाही. भंडारा माळ भांगती माळ सुसरायची माळ तीन माळ दोघं बन आणि ती माळाला कान लावायची. तिला भजन ऐकत टाळायला जायचं त्या डोंगरावर चढायची. बापरे, तिचा पण अधिकार मोठा होता. तिचाही अधिकार मोठा होता. म्हणत होती पण चांगली होती. तिला भाकरीचा खात होती. ती तिला इतक्या काय आवडत नव्हता. हा तिची देवी होती. देवी तिची आवडती देवी होती. तिचं नाव काय काहीतरी आहे मंगळाई. हा मंगळाई. म्हणजे मंगळाईमुळे झालं सगळं. हे इतक्या काय करते म्हणजे तुझा काळ्या असं म्हणत होती. तुझं आधी काढ आवली ती. आणि आता बाबा काय बोलतं संताला मन लावली म्हणून ते नवरा हसायचा, ती शिवाय द्यायची. त्या हसायचं तिच्या मग, कारण तिला वाटायचं ह्याच्याकडे प्रेम लागलं मला प्रेम बदल नाही म्हणून त्याला काळ्या म्हणायची त्याने काळ्या. पण तू नवऱ्याला रागायचं तुझा गेला आणि तोंडाला कळल्या काळ्या म्हणजे पण मला काय नाही. पण त्याला राग आला नाही. ते फक्त शिव्या खाते करून खाते खात नाही खाते की नाही खात नाही. आता भक्त खाते गेलं की दिसते त्याला खावं रडले तिथं रडले दिसलं बापा. देव सुद्धा रडले. कर्ण पडल्यावर खाली. कारण हा तुमचा किती झाला कर्ण हा पांडव पहिला तुमची होता ना हो. पण भक्ताचा कैवाड कर्म पाणी सुरे. देहाचा रोग येतो कष्ट नको वाटतं कर्माला पाणी टाकलं, कर्म केले नाही म्हणून त्याला कर्माचा त्याग घडला नाही, म्हणून त्याला मोक्ष मिळेल नाही. हा सुंदर वाक्य बघा. आता किंबहुना आपुले जे ज्ञान होऊन उभ्या आले ते नक्षत्राचे पाहले गिरी जैसे. ते नक्षत्राचे पाहले गिरी जैसे. आता किंबहुना आपले जे ज्ञान होऊन उभे आले, सूर्य उगवला तर नक्षत्र चंद्र तारे चांदण्याला टाकले आणि सूर्य प्रकाश राहतो एकटा काय राहतो सूर्य त्याचा प्रकाश म्हणजे सूर्य म्हणजे प्रकाश. म्हणून ते नक्षत्राचे पाहले गिळली जैसे. सूर्याला बघितलं चांदण्याला नक्षत्राला त्याच्या प्रकाशाला पुन्हा गिळलं नक्षत्राला चांदण्याला चंद्राला. तिथं बघत राहता नाही. सूर्याच्या प्रकाशानं नक्षत्राला चांदण्याला प्रकाशापेक्षा गिळलं आणि एकच सूर्य उघडला राहिला प्रकाश. तसा मी एकच जगात राहिलो त्याच्यानं अज्ञानाला गिळलं. बरोबर आहे की. आता ऐका. कैसा कारण क्रिया अरपती धनंजया तो कर्म त्यागू निर्दया
मोक्ष फळासी असं भगवंत म्हणतात. अर्जुना दशरा सकारण क्रिया हरपती धनंजया अर्थ धनंजया. जेव्हा आत्मज्ञान होतं तर क्रिया कर्म त्याचं फळ सगळं झालं जाते. कारण क्रिया कारण ज्या क्रिये कारणामुळे क्रिया घडली. हरपती धनंजया कर्म झालं त्याचा फळाचा भोग जातो वापर होतो. तो कर्म त्यागून ये धनंजया मोक्ष फळाची. तो केलेल्या कर्माचा त्याग मोक्ष फळाला कामी येतो आणि त्याच्या त्यागामुळे त्याला मोक्ष फळाचा आस्वाद घेता येतो. म्हणून कर्माचा त्याग कर, फळाचा त्याग कर. कर्म करून त्याग कर, कर्म करून त्याग होत नाही. हा सुंदर आहे. आता पुढे आठवड्यात मस्त भयान आहे. आता पुढचा आहे का ते मोक्ष फळ अज्ञाना. त्या मोक्षाचं फळ अज्ञान लोकांना भेटत नाही. कारण ते अज्ञान देहाला कष्ट होतात म्हणून ते करत नाही. अज्ञानी लोक देहाला कष्ट होतं म्हणून कर्म करत नाही. त्याग त्यांना करत नाही. मोक्ष त्यांना देत नाही. ते माझ्या करत येत नाही. लोक लोकांतरातून ते बाहेर जात. सुंदर चिंतन बघा. कर्म करा पण त्याग कर. पण त्याग कधी होतो? बुद्धी कर्माला केव्हा सोडते? त्या बुद्धीला वैराग उत्पन्न उतरवणार. मी कर्म करणार नाही. कर्म त्याच्या सत्तेवर होतं. कर्म इंद्रियाच्या द्वारे होतं आणि इंद्रियामध्ये गुणाची उत्पत्ती होती तेव्हा क्रिया होती. मी गुणबी नाही, इंद्रिय बी नाही, मी कर्म बी नाही. मी सगळ्याला जाणणारा त्याच्याहून गुण नाही. मला हे कर्म बी नको, त्याचं फळही नको, त्याचा संबंधही नको. मन असं जर झालं तर ते इंद्रियाला अवकार नाही, कर्माचा संबंध नाही आणि त्याच्यापासून मोक्ष मिळण्याशिवाय राहत नाही. केला तर पाप पुण्य होतं. भोगायला यावं लागते. पापही भोगायचं, पुण्य भोगायचं. पण पुण्य बी नको. पुण्य कधी संपलं? आक्रता बनल्यावर. पाप कधी जातं? वाईट न वागल्यावर. सांगू आक्रता पुण्य मी काय म्हणते आता? आकर्ता आल्या. पाप कधी होतं? पुण्य कधी बंद होतं? केलेल्या क्रियाच्या कर्माचा आकर्ता झाल्या. आणि पाप कधी जातं? वाईट कर्म न केल्यावर. पापच नाही. सतत चिंतनात, सतत काम करणार, सतत ज्ञानात, सतत श्रवणात तर मन पाप होईल का? कशाला कधी? त्याला फक्त एक आवडतं श्रवण, एक आवडतं नाम, एक आवडतं ज्ञान, एक आवडतं मोक्ष. कुठे कर्मांच्या क्रिया कुठे? कर्तव्य कुठे? ज्ञान आवडायचं, ज्ञान प्राप्त करायचं, ज्ञानरूप व्हायचं. काय काय ते केलेल्या कर्मासंबंध? मी फक्त तो आहे, मी इंद्रिय नाही. आणि केलेले इंद्रियाचे कर्म मान्य नाही. जेव्हा असं बुद्धी स्वीकार करती आणि त्या भगवंताला धारण करती आणि कर्मातून अलग होती तर कर्माचा त्याग होतो आणि त्या त्यागाने त्याला मोक्ष येतो असं भगवंत अर्जुनाला बोलतात. 18 जन्म घ्यायचे कर्मसन्यास योग. म्हणजे तुम्हाला मोक्ष म्हणजे कसं आहे की जेव्हा तुम्ही कर्माचा कर्तेपणा घेतात तर तुम्हाला मोक्ष मिळत नाही. त्याचं पुण्य मिळतं. पण कर्मातून मन बाहेर येतं, अंतःकरण स्वच्छ होतं, श्रवणाच्या आत जातं, ते रामाला पाहतं, राम होतं, कर्माला फेकून देतं. ते पुन्हा ते कर्माचा त्याग तुला मी मोक्ष फळाचा कारणीभूत ठरतो. ते कर्मफळाचा त्याग झाल्यावर तुला मोक्ष मी देतो. इथं कर्माचा त्याग होतो का आपल्याकडे? किती सुंदर टिप्स आहे. आणि असं जर कळालं नाही, नुसतं बोट फुगले त्याग होते? सांगा होतो का त्याग? नाही. इंद्रिया इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. मग जी इंद्रिय येतं ते इंद्रिय मी नाही. आणि त्या इंद्रियाच्या द्वारे कुणाच्या संबंधानं झालेला व्यवहार माझा नाही. कारण कर्म कुठे गेलं? इंद्रियाला. मग इंद्रिय मी नाही, कारण मी आत्मा आहे. त्या इंद्रियाला मी जाणतो, कर्माला मी जाणतो. मग मी जाणणारा आहे का मी करणारा आहे? मी जाणणारा आहे, मी कर्म करणारा नाही. कर्म करणारे इंद्रिय ते इंद्रिय कर्म करतात.
आणि त्या इंद्रियामध्ये सत्ता त्या ईश्वराची आहे, तेव्हा त्याच्यात हालचाल होती. म्हणून कर्म मी नाही, इंद्रिय मी नाही, फळ मला नाही, मला त्या भगवंताची सत्ता, मी भगवंत आहे. कर्माच्या सोबत मी जाणारा नाही, कर्माचा संबंध मला ठेवायचा नाही, देहाचा संबंध मला भोगायचा नाही. म्हणून हा कर्माचा त्याग तुला मोक्ष प्राप्तीसाठी कारणे येतो. त्याला तू त्याग कर, तुला मी मोक्ष देतो. तू लोकांना मार, मी केलं म्हणू नको, तुला मोक्ष हातात देतो. बापरे बाप. आणि तो मरणारा, तू मारणारा बी नाही आणि मरणारे बी नाही, तर सगळा तोच आहे. कुणीच मरत नाही आणि कुणीच मारत नाही, एकत्र होतात, पंचभूत बाजूला जातात. कोण मेलं आणि कुणी मारलं? माझ्या इच्छेने ते व्हायले. कर्म करताना अधिष्ठान मी आहे आणि अधिष्ठानाने शक्तीनं कर्म झाले, मग तू कुठं गेलंय हे कळाल्यावर गीतेचं पारायणाचं फल हातात आलंय. कळतं का? मुळाची दगड काही थोडा अहंकार त्या वाचण्याचा, कळण्याचा अहंकाराचा. कर्म कसं होतं हे अक्कल तरी बघा. क्रिया कशी होती, इंद्रियाची हालचाल कशी बनती, कर्म उत्पन्न व्हावं बाजूला जावं, त्या बसावा, भोग नसावा, तेव्हा मोक्ष हातात येतो. न लिहून, न वाचून, न बोलून. लिहून येते, वाचून येते नाही. ते मन त्या कर्मातून अलिप्त, तो देह बुद्धीतून अलिप्त, ती वासना हृदयातून अलिप्त, तेव्हा भगवंत प्रगट होतो. वेंड आहे का नानाची? आता नैसर्गिक दिवस किती झालं? अवस्था कधी होत आहे? अंतःकरणाची अवस्था मोक्षासाठी तयार करावं लागेल की नाही? नाही आम्हाला वाचण्याची मोक्ष असा ते कोण झालं गवामान आता मोक्ष कधीतरी काम येईल, पण लांब जन्म घ्यावे लागतील, पोटी घ्यावी लागतील. ती पुण्य असतं त्यांच्या सोबत, पोट मिळवायचं चलू द्या त्यांचा. पण त्या श्रवणामध्ये, त्या ओळीमध्ये बुद्धीनं ते वेचून घेतलं तर बुद्धी कर्माला सोडून गेली, भगवंताकडे सहज जाती, आपल्या रूपावाला स्वतः पाहती आणि मी आत्मरूपाय अशी अनुभूती होती. त्याला जीवनमुक्तीची स्थिती म्हणतात. बघून वाचून होत असते होय. एवढा संभ्रम आहे आपला. तुम्हाला म्हणते आता तर छोटी वय जरा केली वाचून जरा छोटी आत्मती. बुद्धी देहाकडे येते तर ती भ्रांती, आणि बुद्धी देहातून बाहेर निघते ते वेदांताची. सहज बोलणे आवड काय सांगा बरं, समजत का? बुद्धी देहाकडे चालली, जाऊन मार रोड यावं, रडलं यावं, ओबी कळालं तर डोळ्याला पाणी यावं, काय होईना पहिला पाचान बाई रडू येतं का? सांगा बरं, येतं का रडू? मला पासाची कळणं काही वाटेल, गीता कळणं काही वाटेल, अभंग येणं काही वाटेल, संसाराचं कमी झालं आपण मला झोप येते. अहो संसाराला कमी जास्त होऊ दे की, सोपा खराब होत्या, सोपा येऊ नये ती बाई रात्री करते घरात ताण 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 ताण. पहिल्या बायकाला का सोपे होते का? होते का? खरं सांगा, आपल्या लहानपणी सोपे होते का बसायला? नीट बोला ते आता. म्हणून तुझ्या गुण मानाला होतो मोक्ष मुळात जाणा. त्यागून आहे अर्जुना की ज्याला कर्माचा कर्म करून त्याग करत नाहीत ना, त्याला मी मोक्ष फळ देत नाही, त्याला राजस त्याग म्हणतात. असं भगवंत अर्जुनाला बोलले. विस्तार आपण आलो 98.